नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा मॅथ्सचा टॉपिक आहे. त्याचा प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 सॉल्व करणार आहोत. तर त्यामध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. तर आपल्या इथे दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत. 5x + 3y = 9, 2x - 3y = 12. ओके, ह्या दोघांचा इथे आपण ॲडिशन केलं आहे. ॲडिशन का केलं आहे की इथे 3y आणि इथे -3y आहे, पण दोघांचं जे साईन आहे ते डिफरंट आहे, बट नंबर सेम आहे. म्हणून ह्या दोघांचं प्लस केल्यामुळे प्लस आणि मायनस साईन असल्यामुळे त्यांचं सबस्ट्रॅक्शन होणार आहे आणि आन्सर 0 येणार आहे. म्हणून इथे ॲडिशन केलं आहे. तर 5x + 2x = 7x, 9 + 12 = 21. ओके, देन 7x = 21. 7 and x मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. तर जेव्हा हा 7 राईट हँड साईडला शिफ्ट होईल तेव्हा तो डिव्हिजनला जाईल. जसं x = 21 / 7. 7 3 = 21. देअरफॉर x = 3. आता आपल्याला एक्सची किंमत मिळालेली आहे, एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. तर ती व्हॅल्यू आपण प्लेस करतो इक्वेशन नंबर 1 मध्ये. तर आपलं इक्वेशन काय आहे? 1. 5x + 3y = 9. तर आपण इथे x जागी 3 ची किंमत टाकलेली आहे. 5 × 3 + 3y = 9. 5 × 3 15. 15 ह्या साईडला प्लसमध्ये आहेत, ह्या बाजूला गेल्यावर ते मायनस होणार. म्हणजे राईट हँड साईडला शिफ्ट झाल्यावर ती व्हॅल्यूची साईन बदलते. म्हणून 9 - 15. 9 - 15चा आन्सर काय येतं? -6. का -6? तर 15चं साईन आहे मायनस आहे, तर आपण साईन देताना मोठ्या नंबरचं साईन देतो आणि सबस्ट्रॅक्शन करतो, बट साईन मोठ्या नंबरचं येतं म्हणून -6. देअरफॉर 3y = -6. 3 and y मध्ये रिलेशनमध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, तेव्हा 3 इथे मल्टिप्लिकेशनला आहे, तो ह्या बाजूला गेल्यावर डिवाइड होणार. देअरफॉर y = -6 / 3. 3 1 = 3, 3 2 = 6. देअरफॉर y = -2. तर आपला x आणि y च्या ह्या दोघांच्या किमती व्हॅल्यू आपल्याला ज्या मिळाल्या त्या आहेत 3 आणि -2. 3 and -2. 1.1 एक्सरसाइजमध्ये आपला सेकंड क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. ह्यामध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, 3a + 5b = 26 अँड a + 5b = 22. तर फर्स्ट जे इक्वेशन आहे त्याला आपण नंबर 1 दिलं आहे, ते 3a + 5b = 26 अँड सेकंड इक्वेशन आहे त्याला आपण नंबर 2 दिला आहे, a + 5b = 22. तर ह्या दोघांचं आपण सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. सबस्ट्रॅक्शन करण्यामागे कारण काय आहे की आपल्याला कोणताही एक व्हेरिएबल काढण्यासाठी एका व्हेरिएबलची किंमत ही 0 असायला आवश्यक आहे. तर आपण इथे बघत आहोत की 5 आणि 5 हा नंबर सेम आहे, तर सबस्ट्रॅक्शन केल्यावर ह्याची किंमत 0 येईल, म्हणून इथे आपण सबस्ट्रॅक्शन केलं आहे. म्हणजे 3a - a = 2a आणि 5b - 5b = 0 अँड 26 - 22 = 4. मग पुढे काय करायचं? तर 2a = 4. 2 आणि a ह्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, मग जेव्हा हा 2 राईट हँड साईडला शिफ्ट होईल तेव्हा तो डिव्हिजनला जाईल, कारण इथे मल्टिप्लिकेशन आहे, ह्या साईडला राईट हँड साईडला शिफ्ट होतं आणि डिवाइड होतो. म्हणून a = 4/2. देअरफॉर a = 2. 2 1 = 2, 2 2 = 4. मग a ह्या व्हेरिएबलची आपल्याला किंमत मिळाली आहे 2. देन सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. मग आपलं इक्वेशन 1 आहे 3a + 5b = 26. मग 3 × 2, कारण a ची किंमत 2 आहे, प्लस 5b = 26. 3 2 = 6 प्लस 5b = 26. 6 ह्या साईडला पॉझिटिव्ह आहे, जेव्हा तो राईट हँड साईडला शिफ्ट होईल तेव्हा तो निगेटिव्ह होईल, म्हणून 26 - 6. 5b = 20. 5 आणि b ह्यामध्ये मल्टिप्लिकेशन होतं, तर 5 राईट हँड साईडला शिफ्ट झाल्यावर तो डिवाइड होणार, म्हणून b = 20/5. देन 5 1 = 5, 5 4 = 20. देअरफॉर b = 4. मग आपल्या दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज काय मिळाल्या आहेत? तर 2 and 4. a = 2, b = 4. सेकंड प्रॉब्लेम आपला आहे, x + 7y = 10 अँड 3x - 2y = 7. तर आपण x + 7y = 10 ह्याला नंबर 1 दिला आहे. 3x - 2y = 7 ह्याला नंबर 2 दिला आहे. तर आता ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला असं दिसतंय की इथे कुठच्याच
व्हेरिएबलचे नंबर आहेत ते सेम नाहीत. इथे 1 आहे, इथे 3 आहे, इथे 7 आहे, इथे 2 आहे. मग आपलं गणित सोडवताना आपलं महत्त्वाचं काय आहे की कुठचा तरी एक व्हेरिएबलची किंमत शून्य करण्यासाठी दोन्ही नंबर सेम असणं आवश्यक आहे. तर आपण ह्या नंबरला म्हणजे ह्या इक्वेशनला आपण 3ने मल्टिप्लाय करू का. तर इथे सोपं आहे. इथे 7 आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे 3 आहे. मग ह्याला फक्त 3ने मल्टिप्लाय करा. इथे 3x आहे म्हणून ह्या इक्वेशनला आपण 3ने मल्टिप्लाय करू. म्हणून आपण इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय करूया. तर 3 × x 3x 3 × 7 21y 3 × 10 30. हे आता आपल्याला इक्वेशन मिळाले 3x + 21y = 30. हे इक्वेशन नंबर 3 आहे. आता इक्वेशन नंबर 3 मधून इक्वेशन नंबर 2 सबस्ट्रॅक्ट करूया. असं का. तर 30 ही व्हॅल्यू मोठी आहे आणि 7 ही व्हॅल्यू लहान आहे. त्यामुळे 30 - 7 करणं सोपं आहे 7 - 30 करण्याऐवजी. म्हणून 30 - 7 करण्यासाठी 3 - इक्वेशन नंबर 2. देअरफॉर 3x - 21y = 30 minus 3x minus 2y = 7. तर आपल्याला माहिती आहे की मायनस साईन दोघांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन असेल तर खालच्या साईन्स ह्या बदलतात. मग ह्या पॉझिटिव्ह 3ची व्हॅल्यू निगेटिव्ह झाली, ह्या मायनसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह झाली आणि 30 माहिती आहे ह्याची व्हॅल्यू निगेटिव्ह होणार. तर 3x - 3x 0 21y + 2y कारण ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह झालेली आहे. 21y + 2y = 23y and 30 - 7 = 23. मग आपल्याला पुढची टर्म मिळाली 23y = 23. मग yची किंमत काढण्यासाठी 23 इथे मल्टिप्लिकेशनला आहे, ह्या साईडला शिफ्ट झाल्यावर तो डिवाइड होणार. मग 23 / 23 देअरफॉर y = 1. मग आपल्याला yची किंमत मिळाली आहे ती आहे 1. मग ही yची किंमत आपण सबस्टिट्यूट करूया इक्वेशन नंबर 2 मध्ये. इक्वेशन नंबर 2 काय आपलं 3x - 2y = 7. तुम्ही इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करू शकता. मी 2 मध्ये केलं आहे. मग 3x - 2y = 7. मग 3x - 2 × 1 दॅट इज 2. मग 3x - 2 = 7. मग 2 इथे मायनस आहे साईन, तर जेव्हा तो राईट हँड साईडला शिफ्ट होईल तेव्हा त्याची साईन चेंज होऊन पॉझिटिव्ह होईल. मग 7 + 2 7 + 2 9. देअरफॉर 3x = 9. 3 आणि x मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. देअरफॉर 3 राईट हँड साईडला शिफ्ट होईल तेव्हा तो डिव्हिजनला जाईल. देअरफॉर x = 9 / 3. सो 3 × 1 = 3 3 × 3 = 9. देअरफॉर x = 3. तर तुम्हाला दोन व्हॅल्यू मिळाल्यात x आणि y च्या 3 and 1. आपला थर्ड क्वेश्चन आहे 2x - 3y = 9 and 2x + y = 13. मग 2x - 3y = 9 हे इक्वेशन 1 and 2x + y = 13 हे इक्वेशन नंबर 2. मग आता आपण ह्यामध्ये ह्या दोन्ही इक्वेशनचं सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. सबस्ट्रॅक्शन का करत आहोत तर इथे दोन्ही ठिकाणी जे नंबर आहेत ते सेम आहे. इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. मग ह्याची व्हॅल्यू 0 येणार म्हणून आपण इथे सबस्ट्रॅक्शन करत आहोत. मग 2x - 3y = 9 - 2x + y = 13. मग आपल्या नियमानुसार इथे निगेटिव्ह साईन असेल तर इथली साईन पण बदलते. मग इथे साईन निगेटिव्ह झाली, ही पॉझिटिव्हची साईन निगेटिव्ह झाली, ह्या 13ची साईन निगेटिव्ह झाली. मग 2x - 2x 0 - 3y - y = -4y आणि 9 - 13 = -4. y मायनस साईन का तर 13चं साईन हे मायनस आहे म्हणून आपण मोठ्या नंबरचं साईन देतो म्हणून -4. मग -4 आणि y ह्यामध्ये दोघांमध्ये इथे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे म्हणून -4 या साईडला गेल्यावर डिवाइड -4 होणार तो म्हणून y = -4 / -4. मग 4 × 1 = 4 म्हणून y = 1. निगेटिव्ह डिवाइड बाय निगेटिव्ह आन्सर येतं पॉझिटिव्ह ह्या आपल्या रूलनुसार म्हणून y = 1. आता yची जी किंमत 1 मिळाली ती आपण इक्वेशनमध्ये 2 मध्ये पुट करूया. तुम्ही 1 मध्येही पुट करू शकता. तर y = 1 ही किंमत आपण इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट केलेली आहे. दॅट इज 2x + y = 13. देअरफॉर 2x + 1 = 13. मग 1 इकडे ह्या बाजूला पॉझिटिव्ह आहे, राईट हँड साईडला शिफ्ट झाल्यावर तो निगेटिव्ह होणार. मग 2x = 13 - 1. 13 - 1 = 12. मग 2x = 12. मग 2 आणि x मध्ये मल्टिप्लाय साईन आहे तर 2 ह्या बाजूला गेल्यावर डिवाइड होणार. मग x = 12/2. दॅट इज x = 6.
आपल्या एक्स आणि वायच्या दोघांच्या व्हेरिएबलच्या ज्या व्हॅल्यूज मिळाल्या आहेत त्या आहेत 6 and 1. फोर्थ प्रॉब्लेम आहे 5m - 3n = 19 and m - 6n = -7. मग फर्स्ट इक्वेशन आपलं जे आहे 5m - 3n = 19 आणि सेकंड इक्वेशन आहे m - 6n = -7. मग आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी कुठचा तरी एक टर्मची व्हॅल्यू सेम करणं आवश्यक आहे. मग इथे एमची व्हॅल्यू 5 आहे, इथे एमची व्हॅल्यू 1 आहे. मग 1ला 5ने मल्टिप्लाय केल्यावर 5m इथे आपल्याला मिळेल, म्हणून आपण ह्या पूर्ण टर्मला 5ने मल्टिप्लाय करूया. मग 5 × m 5m, 6 × 5 30, 7 × 5 35. मग आपल्याला जे आता इक्वेशन मिळालं आहे ते इक्वेशन नंबर 3 आहे, दॅट इज 5m - 30n = -35. मग आता ह्या इक्वेशन 3मधून आपण इक्वेशन नंबर 1 सबस्ट्रॅक्ट करूया. म्हणजे 5m - 30n = -35 मायनस 5m - 3n = 19. इथे आपलं साईन मायनस आहे, मग इथली साईन्स पण आपली चेंज होतील. इथलं साईन मायनस होईल, ह्या मायनसचं साईन इथे प्लस होईल, ह्या प्लस 19चं साईन इथे मायनस होईल. मग 5m गेट कॅन्सल. मग 30 - 30n + 3n ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन होईल, कारण इथे मायनस साईन आहे, इथे पॉझिटिव्ह साईन आहे. मग 30 - 3 = 27, बट साईन बिगर नंबरचं म्हणून -30 आहे म्हणून -27n -35 -19 दोघांचे ॲडिशन होईल. 5 + 9 14, कॅरी ओव्हर 1, 1 + 3 4, 4 + 1 5, दॅट इज -54. -27n = -54. मग एनची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला -27ला राईट हँड साईडला शिफ्ट करावं लागेल. जेव्हा तो शिफ्ट होईल तेव्हा तो डिव्हिजनला जाईल. मग n = -54 डिवाइड बाय -27. मग 27 × 1 = 27, 27 × 2 = 54. देअरफॉर n = 2. एनची किंमत आता आपल्याला 2 मिळालेली आहे, तर ही जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती आपण इक्वेशन नंबर 1मध्ये सबस्टिट्यूट करूया. मग 5m - 3n = 19. देअरफॉर 5m - 3 × 2, कारण एनची व्हॅल्यू 2 आहे, = 3 × 2 = 6. मग 5m - 6 = 19. 6चं साईन ह्या साईडला निगेटिव्ह आहे, जेव्हा ते राईट हँड साईडला शिफ्ट होईल तेव्हा ते पॉझिटिव्ह होईल. मग 19 + 6 दॅट इज 25. मग 5m = 25. मग 5 इथे मल्टिप्लायर आहेत, ह्या बाजूला गेल्यावर डिवाइड होतील. मग 25/5 = 5. देअरफॉर m = 5. मग m आणि n ह्या व्हेरिएबलचे आपल्याला जे आन्सर्स मिळाले आहेत ती m = 5 and n = 2. फिफ्थ प्रॉब्लेम आहे 5x + 2y = -3 and x + 5y = 4. म्हणजे फर्स्ट टर्म आहे 5x + 2y = -3 and सेकंड टर्म आहे x + 5y = 4. हा प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला वेगळ्या पद्धतीने सोडवायचे. तर ह्यामध्ये आपण असं करतोय की x + 5y = 4 ह्यामध्ये एक्सची व्हॅल्यू आपण काढून घेतोय. ती कशी काढतोय, तर हा एक सिंगल एक्स आहे, तर हा 5y आहे तो पॉझिटिव्ह आहे, तो ह्या साईडला शिफ्ट झाल्यावर काय होणार, निगेटिव्ह होणार. मग एक्सची व्हॅल्यू काय आली, x = 4 - 5y. हे इक्वेशन नंबर आपल्याला 3 मिळालं आहे. ओके, मग ही जी एक्सची व्हॅल्यू आहे ती आपल्या इक्वेशन नंबर 1मध्ये एक्सच्या जागी सबस्टिट्यूट करायची आहे, म्हणून आपण इथे लिहिलं आहे सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ x = 4 - 5y इन इक्वेशन 1. मग आपण इक्वेशन 1 परत एकदा लिहित आहोत. 5x + 2y = -3. तर एक्सची व्हॅल्यू आपण आता इथे फाइंड आउट केलेली आहे, ती आहे 4 - 5y. मग एक्स जागी आपण ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे, दॅट इज 4 - 5y. ओके, मग आता ह्या व्हॅल्यूमध्ये आणि ह्या 5मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, तर आपल्या 5ने प्रत्येक टर्मला एकदा मल्टिप्लाय करायचं. 5 × 4 20, 5 × 5 25. इथे साईन मायनस आहे त्यामुळे इथे पण साईन मायनस. मग आपलं लास्ट इक्वेशन काय मिळालं आहे, 20 - 25 + 2y = -3. इथे -25 इथे +2y, ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन होणार. सबस्ट्रॅक्शन काय होणार, तर इथे मायनस आहे साईन, इथे प्लस साईन आहे. मग मायनस प्लस मायनस, बट साईन येतं ते बिगर नंबरचं येतं. मग 25 - 2 दॅट इज 23. साईन येतं मायनस, कारण 25 इज अ बिगर नंबर. देअरफॉर 20 - 23y = -3. मग इथे जो 20 आहे तो पॉझिटिव्ह साईन आहे,
ह्या साईडला शिफ्ट झाल्यावर निगेटिव्ह होणार. मग -3 -20 -3 किती आले तर -23. Therefore -23y is equal to -23. Then y is equal to 23/23. असं का तर ह्या साईडला -23 हा मल्टिप्लायर आहे, तो ह्या साईडला शिफ्ट झाल्यावर डिवाइडला जाणार. Therefore y is equal to -23 divided by -23. Then y is equal to 1. मग 1ची जी व्हॅल्यू आहे ती आपण कुठच्या ह्या दोघांमधल्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. आपण इथे इक्वेशन नंबर 3 मध्ये सबस्टिट्यूट केले. तुम्ही कुठच्या याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून आन्सर तुमचं तेच तुम्हाला मिळेल. तर x इज इक्वल टू 4 - 5y. मग वायची व्हॅल्यू 1 आहे तर इथे 1 आपण सबस्टिट्यूट करूया. मग 5 × 1 5 दॅट इज 4 - 5. तर 4 - 5 इज -1. देअरफॉर x इज इक्वल टू -1. तर आपल्या दोन टर्मच्या व्हॅल्यू मिळाल्या आहेत. एक्सची व्हॅल्यू मिळाल्या -1 आणि वायची व्हॅल्यू मिळाल्या 1. तर आपला 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे. 1/3x plus y is equal to 10/3 and 2x plus 1/4 into y is equal to 11/4. ओके, तर आपल्याला फर्स्ट इक्वेशन जे आहे ते आहे 1/3 into x plus y is equal to 10 divided by 3 and सेकंड इक्वेशन आहे 2x plus 1 divided by 4 into y is equal to 11/4. ही दोन वेगवेगळी इक्वेशनला आपण नंबर दिलेले आहेत. तर आता आपण ह्यामध्ये काय करतोय की फर्स्ट इक्वेशनला आपण सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय करायचं की डिव्हिजनला इथे 3 आहेत, तर आपल्या हे 3 आता इथे नको आहे, त्याशिवाय आपल्याला सिम्पल टर्म मिळणार नाही. तर ती सिम्पल फॉर्ममध्ये करून घेण्यासाठी आपण सर्व टर्मला 3 ने मल्टिप्लाय करतोय. मग आता आपण जे इक्वेशन आहे ते परत लिहितोय. 1/3 into x 1/3 into x into 3 म्हणजे इंटू म्हणजे मल्टिप्लाइड बाय 3 प्लस y मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 10/3 मल्टिप्लाइड बाय 3. मग इथे काय होणार 3 3 गेट कॅन्सल. देन राहणार काय फक्त x प्लस y इंटू 3 3y. इथे 10/3 इंटू 3 मध्ये 3 आणि 3 कॅन्सल होणार. राहणार काय फक्त 10. मग आपलं सिम्पल इक्वेशन काय मिळणार x प्लस 3y इज इक्वल टू 10. ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 3 असं दिलेलं आहे. आता इक्वेशन नंबर सेकंड बघा. सेकंडमध्ये कसं आहे 2x प्लस 1/4 इंटू y इज इक्वल टू 11/4. तर हे पण सोपं आहे. ते डिव्हिजनला जो नंबर आहे त्या नंबरने पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करायचं. आता इथे 2x इंटू 4 प्लस 1/4 इंटू y इंटू 4 इज इक्वल टू 11/4 इंटू 4. मग इथे 2x इंटू 4 येतो 8x. इथे 1/4 इंटू 4 मध्ये 4 4 गेट कॅन्सल राहतो फक्त y म्हणून y. इथे 11/4 इंटू 4 तर 4 4 गेट कॅन्सल राहतो फक्त 11. मग आपलं फोर्थ इक्वेशन आपल्याला मिळतं 8x प्लस वाय इज इक्वल टू 11. आपल्या 3 आणि 4 अशी दोन इक्वेशन मिळालेली आहेत. तर ती दोन्ही इक्वेशनमध्ये x आणि y ह्या दोघांच्या टर्म्स सेम नाही आहेत. तर आपल्याला त्या दोघांपैकी एक कुठचे तरी टर्म सेम करून घ्यायचे. मग सोपं काय, जर इथे आपण इथे 8x आहे इथे x आहे, मग इथे तुम्हाला मल्टिप्लाय 8 ने करावं लागेल. मग टर्म ही खूप मोठी होईल. दुसरा म्हणजे इथे 3y आहे इथे y आहे, मग yला जर तुम्ही 3 ने मल्टिप्लाय केलं तर ही टर्म तुमची छोटी होईल. मग आपल्याला सोपं जे आहे त्या पद्धतीने जाणं आवश्यक आहे. मग आपण इक्वेशन नंबर 4ला 3 ने मल्टिप्लाय करून घेऊया. म्हणजे 8x इंटू 3 म्हणजे येतं 24x. 3 इंटू y 3y. 11 इंटू 3 33. म्हणजे आता आपल्याला इक्वेशन नंबर 5 असं मिळालं आहे 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. मग आता आपल्याला काय करायचं आहे की आता एक व्हॅल्यू काढण्यासाठी एका इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशनवर सबस्ट्रॅक्ट करायचं. म्हणून आपण काय केलं की इक्वेशन नंबर 3ला इक्वेशन नंबर 5 मधून सबस्ट्रॅक्ट केलेलं आहे. तर इक्वेशन नंबर 5 काय आहे तर आत्ताच आपण काढलं आहे 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. आणि इक्वेशन नंबर 3 काय आहे x प्लस 3y इज इक्वल टू 10. ते आपण इथे लिहिलं x प्लस 3y इज इक्वल टू 10. मग इथे सबस्ट्रॅक्शन करतोय 24x मायनस x 23x. 3y गेट कॅन्सल दॅट इज 0 अँड 33 मायनस 10 23. आता इथे 23 इज इक्वल टू 23 आपल्याला किंमत मिळाली आहे. मग x इज इक्वल टू 23 डिवाइड बाय 20. देअरफॉर x इज इक्वल टू 1. मग आपल्या x ची व्हॅल्यू किती मिळाली तर 1. तर x ची जी व्हॅल्यू 1 मिळाली ती आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये सबस्टिट्यूट करतोय. का तर आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणून.
मग इक्वेशन नंबर 3 काय आहे ते आपण रिपीट लिहिलं आहे, x + 3y = 10. देअरफॉर एक्सची आपली व्हॅल्यू 1 आहे म्हणून आपण इथे 1 सबस्टिट्यूट केली. मग 1 + 3y = 10. इथे 1चं साइन प्लस आहे, ह्या साईडला गेल्यावर मायनस होतं. मग 3y = 10 - 1. 10 - 1 9. मग 3y = 9. 3 आणि y मध्ये इथे मल्टिप्लिकेशन साइन आहे, ह्या साईडला 3 आल्यावर तो डिवाइड होणार. देअरफॉर y = 9 / 3. 3 × 1 = 3, 3 × 3 = 9. देअरफॉर y ची व्हॅल्यू किती आली तर 3. मग आपल्या दोन्ही व्हेरिएबलची आपल्या व्हॅल्यू मिळाल्या, त्याची x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 3. आपला प्रॉब्लेम नंबर 7 आहे 99x + 101y = 499 and 101x + 99y = 501. आता ह्या दोन्ही इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 असे सिम्बॉल दिलेले आहेत. तर हे प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला फर्स्ट ह्या दोन्ही टर्मची ॲडिशन करायची आहे आणि नंतर त्याचे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. एकदम इझी प्रॉब्लेम आहे. तर फर्स्ट आपण ॲडिशन करूया. ॲडिशनमध्ये आपण बघत आहोत 99x + 101y = 499 प्लस 101x + 99y = 501. तर ह्या दोघांचं ॲडिशन येतं 200x आणि ह्या दोघांचं येतं 200y = 1000. मग ह्या पूर्ण टर्मला आपल्याला 200 डिवाइड करायचं आहे. का तर सगळ्याला 200ने डिवाइड करणं पॉसिबल आहे म्हणून. मग आन्सर येतं x + y = 5. दिस इज युअर इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची आहे की इक्वेशन नंबर 2 मधून इक्वेशन नंबर 1 सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. तर इक्वेशन नंबर 2 काय आहे 101x + 99y = 501 मायनस 99x + 101y = 499. तर इथे सबस्ट्रॅक्शनचं साईन असल्यामुळे इथलं साईन मायनस होणार, ह्या प्लसचं साईन मायनस होणार आणि ह्या प्लस साईन इथे मायनस होणार. तर 101x - 99x येतं 2x. 99y - 101y = -2y. मायनस का तर 101चं साईन मायनस आहे. मग मोठ्या नंबरचं आपण चिन्ह देतो म्हणून मायनस साईन इथे दिलं आहे. 501 - 499 येतं 2. आता ह्या पूर्ण टर्मला 2 ने डिवाइड करणं पॉसिबल आहे म्हणून आपण पूर्ण टर्मला 2 ने डिवाइड केलं. डिवाइड बोथ साइड बाय 2. मग आन्सर आपलं फायनल येतं x - y = 1. x - y = 1 बिकॉज 2/2 1. मग आपल्याला नंबर 3 आणि नंबर 4 असे डिफरंट इक्वेशन्स मिळाले आहेत. तर आपण ह्याचं ॲडिशन करूया. तर ह्याचं ॲडिशनच का करायचं तर आपण इथे बघा आता मायनस का नाही करायचं, सबस्ट्रॅक्शन का नाही करायचं, त्यामागे कारण असं आहे की ते वायचं साईन इथे पॉझिटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे. जर इथे आपण ॲडिशन केल्यामुळे आपल्याला सोपं पडतं तर हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सबस्ट्रॅक्ट होणार आणि ह्या दोघांची फक्त ॲडिशन होणार. म्हणजे x + x 2x 5 + 1 6. मग 2x = 6. मग एक्सची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला तर 2 इथे मल्टिप्लिकेशनला आहे, तो ह्या साईडला राईट हँड साईडला शिफ्ट झाल्यावर डिव्हिजनला जाणार. मग x = 6 / 2. देअरफॉर x = 3. मग ही जी आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली ती आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये सबस्टिट्यूट करतोय. तर इक्वेशन नंबर 3 काय आपलं आहे x + y = 5. मग एक्सची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली म्हणजे 3 + y = 5. 3 वर इथे पॉझिटिव्ह साईन आहे मग ह्या साईडला गेल्यावर निगेटिव्ह होतं. मग 5 - 3 2. मग y = 2. मग एक्सची व्हॅल्यू 3 आली आणि y ची व्हॅल्यू 2 आली. आपला 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे 49x - 57y = 172 अँड 57x - 49y = 252. तर आपल्या ह्या दोन टर्मला आपण इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 दिलेले आहेत. तर ह्या दोन टर्मचं आपल्याला पहिल्यांदा ॲडिशन करायचं आहे नंतर सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. तर फर्स्ट आपण ॲडिशन करूया. दॅट इज 49x - 57y = 172 प्लस 57x - 49y = 252. मग ह्या दोघांची ॲडिशन 49 + 57 येतं 106x. इथे उलटं आहे 57 + 49. फक्त साईन मायनस मायनस प्लस होतं आणि साईन मायनस राहतं म्हणून 106y. ह्या दोघांचं ॲडिशन येतं 424. आता ह्या पूर्ण टर्मला आपण 106 ने डिवाइड करतोय. तर 106 ने डिवाइड केलं आपल्याला काय मिळतं x - y = 4. का 106 4 = 424 म्हणून. मग हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3 दॅट इज x - y = 4. इक्वेशन नंबर 3.
ही झाली फर्स्ट प्रोसेस. सेकंड प्रोसेसमध्ये आपण काय करणार आहोत, तर इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 मधून सबस्ट्रॅक्ट करणार आहोत. तर इक्वेशन नंबर 2 आपण फर्स्ट लिहितोय, दॅट इज 57x मायनस 49y इज इक्वल टू 252 मायनस 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. सबस्ट्रॅक्शनचं साईन असल्यामुळे इथलं साईन चेंज होणार, इथे मायनस येणार, ह्या मायनस साईन इथे प्लस होणार, इथे मायनस होणार. तर 57 मायनस 49 येतं 8, therefore 8x मायनस 49 प्लस 57 सबस्ट्रॅक्शन होणार, साईन मोठ्या नंबरचे ना मोठा नंबर 57, therefore प्लस 8y 252 मायनस 172 80, therefore युअर इक्वेशन इज 8x प्लस 8y इज इक्वल टू 80. आता ह्या पूर्ण टर्मला आपण 8ने डिवाइड करणार, मग आन्सर काय येणार आपलं x प्लस y इज इक्वल टू 10, दॅट इज x प्लस y इज इक्वल टू 10, दॅट इज इक्वेशन नंबर 4. मग आपला इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 मिळाल्यात. त्यामध्ये आपण त्यांचं ॲडिशन करणार आहोत. ॲडिशन का करणार आहोत, त्यामध्ये वायची टर्म इथे एकदा निगेटिव्ह आहे, इथे एकदा पॉझिटिव्ह आहे, मग ती ॲडिशन केल्यावर आपोआप सबस्ट्रॅक्ट होणार, पॉझिटिव्ह निगेटिव्ह यांचं सबस्ट्रॅक्शन होतं. मग x प्लस x 2x 4 प्लस 10 14. मग आपलं इक्वेशन मिळालं आपल्याला 2x इज इक्वल टू 14, देअरफॉर x इज इक्वल टू 14 डिवाइड बाय 2. मग x इज इक्वल टू 7. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 7 मिळाली, ती आपण व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये सबस्टिट्यूट करत आहोत, दॅट इज x मायनस y इज इक्वल टू 4, x इज इक्वल टू 7, देअरफॉर 7 मायनस y इज इक्वल टू 4. 7 इकडे पॉझिटिव्ह आहे, ह्या साईडला गेल्यावर निगेटिव्ह होतील, दॅट इज 4 मायनस 7 इज इक्वल टू मायनस 3, मायनस y इज इक्वल टू मायनस 3, मायनस मायनस साइन गेट कॅन्सल, देअरफॉर y इज इक्वल टू 3. युअर फायनल आन्सर इज x इज इक्वल टू 7 अँड y इज इक्वल टू 3.